प्रत्येक शहरात अशी काही लोक असतात जे फक्त ट्रेंड्स फॉलो नाही करत, तर ते ट्रेंड्स घडवतात. काही लोक शहरं घडवतात, काही सौंदर्य, काही तुमचं आरोग्य आणि काही तुमची आभूषणं. आणि अशाच लोकांना आज आपण भेटणार आहोत. हाय, दिस इज आरजे टिया आणि आम्ही घेऊन येत आहोत चेंज मेकर. बिझनेसमध्ये कायम एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असणं खूप महत्त्वाचं असतं आणि तशीच आपली आजची पर्सनॅलिटी आहे. हाय, मी आरजी वैष्णवी. चेंज मेकर्समध्ये आज अशा एका पर्सनॅलिटीशी बोलतो आहोत हु इज मल्टीफेसेटेड, हु इज ऑलवेज एनर्जेटिक, व्हेरी ॲक्टिव्ह अँड ब्रिंग्स इन अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. नचिकेत लवाटे आपल्यासोबत आहेत आणि सक्सेसफुली द टेरोटेल हे रेस्टॉरंट ते नाशिकमध्ये रन करता आहेत. नचिकेत, तुझं खूप स्वागत आहे. हॅलो, थँक्यू. मला सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे, बीइंग दिस यंग, व्हॉट मोटिवेट्स यू टू कीप गोइंग एव्हरी डे डुईंग द सेम थिंग? जे घरातले एजेड लोक आहेत आता माझ्या करंटली, माझी आजी सुद्धा आता 86 आहे, ती अजून सुद्धा वर्किंग आहे. सो ते खूप मोटिवेट करतं की आपण लवकरात लवकर कसं काम करू, आळशीपणा सोडून जी आपल्यात आत्ता जी एनर्जी ती आपण कुठे मल्टिपल ठिकाणी यूज करू शकतो त्याच्यावर जास्त फोकस आपण युथ लोकांनी केला गेला पाहिजे. डेफिनेटली. पण मग द टेरोटेलचा सक्सेस बघितलेला आहे मी डे 1 पासून. सिन्स द डेट ओपन्ड खूप हॉटेल्स येतात, कॅफेज येतात, पण ते बंद पडून जातात. तर आय एम शुअर की टेरोटेल हॅज अ सिक्रेट बिहाइंड इट. व्हॉट वॉज दॅट? सिक्रेट असं काही नाहीये. फूड इंडस्ट्री म्हटलं की लोकांना कसं असतं, लोक एकाच गोष्टीवर फोकस करतात की क्वांटिटी कशी आम्हाला मिळेल कमी पैशात. माझं म्हणणं एवढंच आहे, क्वांटिटीपेक्षा तुम्ही क्वालिटीवर जास्त फोकस करा. बरोबर. सो लोक ऑटोमॅटिक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. तर मग ते एक आपलं सिक्रेट आहे की भले आपण 4 पैसे हक्काने येऊ कस्टमरकडनं, पण त्याचा मोबदला त्यांना गेला पाहिजे. राईट. येस. आणि आपण ज्या लोकेशनला टेरोटेल चूज केलेलं आहे बांधणं, ते पण खूप गरजेचं आहे. नाशिककरांसाठी अत्यंत फेवरेट जागा आहे ही. व्हॉट इज नेक्स्ट फॉर नचिकेत? नेक्स्ट असं काही नाही अजून. आम्ही हळूहळू अपग्रेड करतो आहे. आत्ताच आपण या ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे. फूड इंडस्ट्री अशी लोक खूप गडबड करतात लवकर मल्टिपल ब्रांचेस वगैरे करायला. मी त्या याच्याकडे अजून तरी बघत नाही आहे, कारण की आता आपण कुठेतरी एक प्रॉपर फूड इंडस्ट्री मधलं जे हेल्दी प्रोडक्ट आहेत, परत ऑथेंटिक प्रोडक्ट जे आहेत ते आपण लोकांना सर्व करतोय. तर हे आता टेस्ट बड आता डेव्हलप करतोय लोकांमध्ये. एकदा ते डेव्हलप झालं की मग आपण पुढे या गोष्टीवर विचार करू. राईट. जेव्हा बिझनेस बद्दल आपण बोलतो आणि देर आर मेनी सोशल थिंग्स दॅट यू डू फॉर द सिटी अँड द पीपल, खूप चॅलेंजेस डेली बेसिसवर फेस करायला लागतात. आम्हाला काही चॅलेंजेस सांगशील? आता या इंडस्ट्रीमध्ये कसं आहे, कॉम्पिटिशन खूप मोठ्या लेवलला आहे. म्हणजे समुद्र आहे. हॉटेल लाईन म्हणजे प्रत्येक युवाला असं वाटतं की आपण हॉटेल लाईन चालू करायची. तर मग ते काय करतात, जो न्यू कमर्स येतो तो प्रत्येक हॉटेलमध्ये जातो, तो स्टाफला सांगतो इथे सॅलरी मिळते, त्यापेक्षा मी तुला 10 पैसे जास्त येतो. तर स्टाफ काय करतो, इकडची सॅलरी सोडून त्याच्याकडेच पळतो. सो स्टाफचं जे म्हणजे समजा जर शेफ आहे, शेफला जर 10,000 रुपये पगार आहे, तर तो माणूस 12,000 रुपये पगार होतो. मग तिथे कुठेतरी कॉम्पिटिशन छेडखानी होते आणि ते चॅलेंजेस आम्हाला खूप जास्त येतात की सॅलरी स्ट्रक्चर पूर्ण इंडस्ट्री मधलं चेंज होऊन जातं. सो ते नाही करायला पाहिजे लोकांनी. ओके. म्हणजे हा एक, म्हणजे मी नेव्हर थॉट ऑफ दिस वन चॅलेंज की असंही होत असेल की शेफ चेंज झाला ती पूर्ण टेस्ट चेंज होत असेल, अँड दॅट इज अ बिग चॅलेंज. शेवटचा प्रश्न विचारते नचिकेत तुला की व्हॉट इज दॅट वन थिंग किंवा एक लाईफ मंत्रा विच कीप्स नचिकेत गोईंग? काहीच नाही, फक्त तुम्ही दररोज काम करा. तुमच्या दिवसातले 8 तास तरी तुम्ही कामाला द्या. तुम्ही रिकामा टाइमपास करण्यापेक्षा जेवढं कमी एज मध्ये तुम्ही अचीव्ह कराल ते तुमच्या पुढच्या 40 वर्षासाठी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. ऍब्सोल्युटली. आणि हे सगळं म्हणताना नचिकेत इज समबडी हू ट्रॅव्हल्स अ लॉट. म्हणजे स्वतः करता पण तो खूप जास्त वेळ घालवतो आणि क्वालिटी टाइम स्पेंड करतो, विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो थँक्यू सो मच नचिकेत, तुझा वेळ दिलास त्याबद्दल. कोणताही बिझनेस सुरू करताना त्याच्यामधल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं आणि अशा पर्सनॅलिटीज खूप कमी असतात, पण ज्या असतात ना त्याच बदल घडवतात. नमस्कार, माय एफएमची मी आहे आरजी वैष्णवी. वुडस्टॉक डेकॉरला आपण आज आलेलो आहोत आणि तेजस साळुंखे यांच्याशी चर्चा करणार आहोत. तेजस, तुमचं खूप स्वागत आहे. अँड लाईक आय सेड की पर्सनॅलिटीज लाईक यू ओनली क्रिएट बिगर चेंज. मी एक कॉन्सेप्ट खूप ऐकलेली आहे, एव्हरीथिंग अंडर वन रूफ, सगळं एका छताखाली. पण वुडस्टॉक डेकॉरमध्ये त्याचा ऍक्च्युअल अर्थ काय होतो? बेसिकली वुडस्टॉक डेकोर आपण 2016 मध्ये स्टार्ट केलं. त्याचा एक बेस जो कन्सेप्ट होता तो होता वन स्टॉप सोल्युशन क्लायंटला प्रोव्हाइड करायचं. करेक्ट. त्याचं मेन कारण असं आहे की आजकाल इंटेरियर करण्यासाठी लोकांकडे वेळ नाहीये, कारण यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे आपण असा एक सेटअप निर्माण केला आहे ज्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग पासून मटेरियल डिस्ट्रीब्युशन, डीलरशिप ॲज वेल ॲज इंटेरियर आर्किटेक्चरल डिझाईन्स आणि फायनल एक्झिक्युशन हे सगळं आपण एकाच ठिकाणी प्रोव्हाइड करतोय.
यामध्ये बेनिफिट असा होतो की एक कॉस्ट बेनिफिट मिळता मिळता क्लायंटला इन्व्हॉल्वमेंट कमी दिल्यामुळे त्यांना आउटपुट पण चांगला मिळतो आणि त्यांचा वेळही वाचतो आणि सायमल्टेनियसली आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे कॉस्ट इफेक्टिव्ह आपण बाकी कॉम्पिटिटर पेक्षा चांगलं अचीव्ह करू शकतोय. ऍब्सोल्युटली. पण तरी सुद्धा वी हॅव अ लॉट ऑफ पीपल हु आर डिलिंग इन टू इंटिरियर्स, आर्किटेक्ट्स आहेत, सगळ्या लोक आहेत. व्हॉट इज वुडस्टॉक डेकॉरची USP जी खूप स्टँड आउट करते आपल्याला? बेसिकली मी जसं बोललो की मॅन्युफॅक्चरिंग पासून एक्झिक्युशन पर्यंत एकाच ठिकाणी मिळणं हे एक आपलं USP आहे. कारण अशी प्रॅक्टिस नाशिकमध्ये तरी आतापर्यंत कोणाचीच नाहीये. सेकंड, आपल्या या प्रोसेसमध्ये जी सगळ्यात मोठा एक इश्यू मार्केटमध्ये आहे की कमिशन सिस्टीम चालू आहे. करेक्ट. त्यानंतर सिलेक्शनला मिसगाईड केलं जातं. बरेचसे टेक्निकल एक्सपर्ट असे की त्यांना टेक्निकल नॉलेज नाही आहे प्रॉपर. बऱ्याच वेळा मटेरियल जे प्रोव्हाइड केलं जातं त्यामध्ये ट्रान्सपरन्सी नसते. म्हणजे तुम्हाला सांगताना वेगळं सांगितलं जातं आणि ऍक्च्युअल डिलिव्हरीच्या वेळेस वेगळं असतं. तर आपण प्रोसेस अशी सेट केली ज्यामध्ये आम्ही बेसिक्सच ते ठेवले की ट्रान्सपरन्सी ठेवायची आपल्याला प्रत्येक गोष्टीची. आम्ही तुम्हाला इंटेरियर डिझाईन तर देतोच, त्याबरोबर आम्ही मटेरियलचं पण टेक्निकल नॉलेज तुम्हाला देतोय. करेक्ट. त्यामुळे क्लायंटला 100% सॅटिस्फॅक्शन मिळतंय आणि कमी रेटमध्ये त्यांना चांगला प्रोडक्ट आपल्याला देता येतोय. करेक्ट. आणि त्यांना सगळी प्रोसेस कळते बेसिकली काय होतंय शून्यापासून. आणि आपण अजून एक करतोय की या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण क्लायंटला इन्व्हॉल्व करून घेतोय. तुम्ही बरेचसे डिझायनर्स असे बघितले असाल की जेव्हा पण आपण घर बनवताना कॉन्ट्रॅक्ट घेतो तेव्हा ते सांगतात की तुम्ही आम्हाला काहीच सांगायचं नाहीये, आम्ही आमच्या हिशोबाने सगळं करू. करेक्ट. पण आम्ही अशी प्रोसेस केली, आम्ही जी व्यक्ती तिथे राहणार आहे त्याचे जे डिमांड्स आहेत, त्याचे जे नीड आहे त्या कन्सिडरेशन मध्ये घेऊनच आम्ही डिझाईन करतोय. करेक्ट. कारण शेवटी ते त्यांचं घर आहे, ते त्यांच्या हिशोबानेच झालं पाहिजे. तर यामध्ये आपण थोडंसं जास्त फोकस करतोय. सर, इन युअर इंडस्ट्री तुम्ही कसं ट्रेंड्सला कीप अप करतात? हाऊ डू यू एज्युकेट युअर सेल्फ फॉर द न्यू ट्रेंड्स? आपल्या केसमध्ये एक बेनिफिट असं आहे की मी स्वतः जवळपास 8 ब्रँडचं डिस्ट्रीब्युटर आहे, 68 ब्रँडचं डीलरशिप आहे. त्यामुळे जेव्हा पण काही लॉन्च होतंय ते सगळ्यात पहिले आपल्याकडेच येतंय. सुपर्ब. त्यामुळे आपण सगळ्यात पहिले मार्केटमध्ये त्याचा स्टडी करतो. आम्ही एखादी प्रोडक्ट सेल करताना त्याचं टेक्निकल नॉलेज घेतोच, कारण मी जसं बोललो की आपल्या प्रोसेसमध्ये आपण ट्रान्सपरन्सी ठेवली आहे. करेक्ट. तर क्लायंटला आपल्याला ते सगळं नॉलेज देण्यासाठी आपल्यालाही नॉलेज असणं गरजेचं आहे. ऍब्सोल्युटली. आम्ही हे सगळं करताना टेक्निकली त्या प्रोडक्टचा स्टडी करतो पूर्ण, त्याचे डिटेलिंग्स, त्याचे जे बेनिफिट्स होणार आहे, त्याच्यापासून जे प्रॉब्लेम्स येणार आहे, सगळं स्टडी केल्यावरच आपण क्लायंटला त्याची डिलिव्हरी देतो. ग्रेट. म्हणजे ट्रेंड्सची सुरुवात इथनं होते असं म्हणायला हरकत नाही आपल्याकडे. ग्रेट. पण मग नाव कमिंग टू तेजस, हु इज तेजस मायनस वुडस्टॉक डेकोर? काय करता तुम्ही मायनस ऑल ऑफ द वर्क सिच्युएशन? बेसिकली माझं असं आहे की बॅकग्राऊंड वाईज मी प्रॉपर एक बिझनेस फील्डमध्ये आहे. मी जे मेन मॅनेज करतो पूर्ण डिझाईन पासून सगळं आहे, रिव्ह्यूज करणं असेल, ओव्हरऑल वुडस्टॉक डेकोरचं जे मॅनेजमेंट आहे ते पूर्ण मी बघतोय. त्याच्यामध्ये आम्ही व्हर्टिकल हॉरिझॉन्टल जे एक्सपान्शन करतोय त्याच्यामध्ये पण माझा मेन रोल असतोय. बाकी माझी जी पूर्ण टीम आहे, माझ्याकडे प्रॉपर टीम आहे प्रत्येक गोष्टीसाठी. सिनियर डिझायनर्स पासून प्रोजेक्ट मॅनेजर पासून एक्झिक्युशन करताना सुपरवायझर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, परचेस मॅनेजर्स आहेत. तर प्रॉपर एक प्रोसेस सेट केल्यामुळे आपण प्रॉपर ती कंप्लीट करून घेतोय क्लायंट. आय वॉन्ट यू टू गिव्ह आउट अ मेसेज टू द आर्किटेक्ट्स अँड इंटिरियर डिझायनर्स जे आत्ताच त्यांचं डिग्री झालेली आहे किंवा जे आता परस्यू करत आहे, त्यांना काय मेसेज द्याल? इन्स्टेड ऑफ आस्किंग क्वेश्चन टू कार्पेंटर्स झालं, कॉन्ट्रॅक्टर झालं, यू शुड बी अ सोल्युशन प्रोव्हायडर टू दॅम. ऍब्सोल्युटली. तर ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण एक आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझाईन कडे जेव्हा क्लायंट बघतो तो त्या व्ह्यूने बघतो की हे आपल्याला काहीतरी सोल्युशन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतील. ऍब्सोल्युटली. कारण ते आपल्याकडे येऊन बघणार आहेत की तुम्ही आम्हाला सांगा काय याच्यामध्ये डिफरंट करता येईल. बरोबर आहे. अगदी सरांनी महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये कव्हर केलेला आहे की तुम्ही फील्डवर जाऊन एक्सपिरियन्स घ्या, चुका पण करा ऑफकोर्सच, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं काय डिलिव्हर करायचं आहे. सो थँक्यू सो मच तेजस सर, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू वैष्णवी. थँक्स अ लॉट. माझ्या घरात आयुष्यात 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. एक म्हणजे माझी झोप आणि दुसरं म्हणजे माझी भूक. झोप एक वेळ मी सॅक्रिफाईस करेन, पण भूक कधी सॅक्रिफाईस करणार नाही. माय एफएमची मी आहे आरजी वैष्णवी आणि एक नाव खूप वेळा मी ऐकलं, त्याच्या रील्स बघितल्या, तोंडाला प्रत्येक वेळी पाणी सुटलं, ते म्हणजे हॉटेल शौर्यवाडा. आता नाशकात पण आहे म्हटल्यावरती टेस्ट तर करायला लागेल, कारण ही चव आहे गावाकडची. तर हा गावाकडचा बेत चाखण्याकरता माझ्यासोबत चला.
सो माझा टेबल आता डेक्ड अप आहे पूर्ण आणि तुम्हाला मी सांगते की मी काय काय खाणार आहे. सो हे मटन रान आहे, हे मटन फ्राय आहे, हे चिकन फ्राय आहे, चिकन रान आहे, वाडा स्पेशल व्हेज भाजी आहे आपल्याकडे आणि ही गावाकडची मटन थाळी आहे. आणि आता मी डिगिन करणार आहे कारण मला कंट्रोलच होत नाहीये. सो लेट्स बिगिन. हे तुम्हाला दिसत असेल की खूप तिखट आहे, खूप स्पायसी आहे, एकदम व्यवस्थित पद्धतशीर जसं आपलं मराठी टिपिकल फूड असतं, मसालेदार, छान, परफेक्ट. लव इट. सो सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट याच्यातली मला हे वाटतंय मटणाचं लोणचं, बिकॉज मी हे फर्स्ट टाइम ट्राय करते. सो लेट्स सी हाऊ इट गोज. हाय एक्सपेक्टेशन्स आहेत माझे बाय द वे. व्हेरी नाईस. म्हणजे आपलं जे लोणचं असतं तसंच आहे, फक्त त्याच्यामध्ये मटणाचा पीस आहे. लव इट. रोज खाऊ शकते मी रोज, लिटरली. सो शौर्यवाड्यासाठी ही एक स्पेशालिटी आहे, ते म्हणजे मटन रान. अँड आय कॅन ॲब्सोल्युटली सी द टेंडरनेस. सो लेट्स ट्राय इट. दिस इज व्हेरी डिफरंट. मजा येते मला खायला. गेट टुगेदर्स असो, फॅमिली डिनर्स असो, काही फंक्शन असेल, दिस इज द परफेक्ट प्लेस. सो शौर्यवाडा इज दॅट प्लेस. नमस्कार, मी आरजे टिया. चेंज मेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे डिरेक्टर ऑफ कृष्णा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कृष्णा कपिले सर. हॅलो सर. हॅलो सर. सगळ्यात आधी तर तुमच्या या जर्नीची सुरुवात कशी झाली? कुठला तो टर्निंग पॉईंट होता जेव्हा तुम्हाला वाटलं की तुम्ही या प्रोफेशनमध्ये आलं पाहिजे? बेसिकली माझी सुरुवात जी झाली होती ती 2021 मध्ये झालेली आहे. माझं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एज्युकेशन झाल्यामुळे मला सिव्हिल रिलेटेड इंटरेस्ट होता. तर मी जसं माझं इंजिनिअरिंग पासआउट झालं 2017मध्ये, तर मी 2 वर्ष इंटर्नशिप केली. इंटर्नशिप झाल्यानंतर मग 2020पर्यंत मी नाशिकमध्ये एका प्रोजेक्टवरती साईट इंजिनियर होतो. नंतर मग मला 2021मध्ये असं वाटलं 2 वर्ष आपण जॉब केलेला आहे, आपल्याला अनुभव आलेला आहे, त्याच्यानंतर आपण आपली सुरुवात करावी, नवीन व्यवसायामध्ये काहीतरी सुरुवात झाली पाहिजे. तर 2021मध्ये मी माझा पहिला हाऊसिंग प्रोजेक्ट चालू केला होता. सर, बरेचसे चॅलेंजेसही आले असतील, त्या चॅलेंजेस तर ओव्हरकम कसं केलं? हो, नक्कीच. 2021मध्ये जेव्हा माझा पहिला प्रोजेक्ट होता तेव्हा मला बऱ्यापैकी अडचणी आल्या. आर्किटेक्टचा इश्यू होता, प्लॅनिंग कसं करायचं, प्रोजेक्ट कुठे चालू करायचा, फायनान्शियल पण अडचणी होत्या. तर मग पहिल्या प्रोजेक्टमध्ये बऱ्यापैकी अडचणी आल्या, पण मग त्या मी हळूहळू जसं मला माहिती होत गेली तर त्या मी सगळे प्रॉब्लेम्स ओव्हरकम केले आणि माझी सुरुवात झाली. पण सर, जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा सगळं नवीन होतं तुमच्यासाठी, सो त्यावेळी एखादी रिस्क तुम्हाला वाटली असेल? हो, नक्कीच रिस्क होती, पण कॅल्क्युलेटेड रिस्क होती. आणि रिस्कसाठी माझ्या घरच्यांनी पण बऱ्यापैकी, आईवडिलांनी मला हेल्प केली आणि ते सगळे प्रॉब्लेम्स जे होते आणि रिस्क होते ते मी सगळे ओव्हरकम केले. आणि रिस्क घेतली म्हणूनच मला 2023मध्ये यंगेस्ट बिल्डर ऑफ नाशिक असा एक अवॉर्ड पण मिळालेला आहे. सर, प्रत्येक वेळी एक प्रोजेक्ट असतो आणि तो प्रोजेक्ट प्रत्येक वेळी नवीन असतो, नवीन अपेक्षा असतात, एक्सपेक्टेशन्स असतात. सो त्यावेळी तुम्ही काय काय तयारी करतात, काय काय स्टडी करतात? नक्कीच. नवीन प्रोजेक्ट लॉन्च करताना आम्ही बेसिकली लोकेशन, त्या एरियामध्ये आमचे सगळे प्रोजेक्ट जे आहे ते नाशिकच्या प्राईम लोकेशनमध्ये आहे. आम्ही त्या एरियामध्ये कस्टमरची जी पॉकेट साईज आहे, प्लॅनिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो. आणि कस्टमरला कस्टमर सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे त्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करतो. कस्टमरला त्यांचे दर एक प्लॅनिंग करताना
एक छोट्या छोट्या इंचचा पण बेनिफिट झाला पाहिजे, या गोष्टीचा आम्ही विचार केला जातो आणि त्या हिशोबाने आम्ही प्रोजेक्ट लॉन्च करतो. सर, कृष्णा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अंतर्गत आता नवीन प्रोजेक्ट कोणते सुरू आहेत? आमचे नाशिकमध्ये 6 प्रोजेक्ट चालू आहे. आमच्या नाशिकमध्ये सगळ्या 4ही दिशांमध्ये साईट चालू आहे. हिरावाडीमध्ये चालू आहे, गंगापूर रोडमध्ये 3 प्रोजेक्ट चालू आहे, हिरावाडीमध्ये चालू आहे, इंदिरानगरला चालू आहे. आम्ही 1 BHK पासून 4 BHK पर्यंत सर्व प्रोजेक्ट्स करतो नाशिकमध्ये. सर, खूप यंग एजमध्ये तुम्ही या व्हेंचरची सुरुवात केलेली, तेव्हा बऱ्याचशा रिस्क असतील, पण आताची जी जनरेशन आहे ती रिस्कला खूप घाबरते, काही नवीन सुरू करण्याआधी 100 वेळा विचार करते. सो त्या जनरेशनला तुम्ही काही मेसेज देऊ इच्छितात? बरोबर, दरेक नवीन बिझनेस चालू करताना रिस्क असतेच, पण रिस्क ओव्हरकम पण करता आली पाहिजे आणि रिस्क हे कॅल्क्युलेटेड रिस्क पाहिजे. कारण की जेव्हा नवीन बिझनेस चालू करतो किंवा रिअल एस्टेटमध्ये आपल्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटीज येत असतात, ते ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करणं पण करता आलं पाहिजे. आणि मेन म्हणजे हा जो व्यवसाय आहे तो भांडवली धंदा आहे, तर भांडवल कसं आपल्याला टोटल कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे किंवा यंग जनरेशननी खूप जास्त पण रिस्क नाही घ्यायला पाहिजे ह्या व्यवसायामध्ये. थँक्यू सर, थँक्यू सो मच. नमस्कार, माय एफएमची मी आहे आरजी वैष्णवी. चेंज मेकर्समध्ये आज आपण आलेलो आहोत काळे भांडी डेपो अँड गिफ्ट्स इथे, आणि हा वारसा याची सुरुवात दिलीपजी काळे यांनी केली आणि तो वारसा जपता आहेत अजिंक्यजी काळे. नमस्कार, तुमचं खूप स्वागत आहे. दिलीपजी, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्याकरता आहे की एवढं मोठं हे स्टोर आहे, आजवरचा प्रवास कसा होता? आज प्रवास फार कठीणपासून सुरू झाला होता, पण परमेश्वर कृपेने तो वाढत वाढत मुलांच्या काळामध्ये एवढा मोठा झालेला आहे. मुलांनी बी त्याच्यामध्ये आमच्यापेक्षा जास्त मेहनत घेतलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात केली ते वर्ष मला सांगा, आणि त्या काळात सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही काय विचार केला होता की आपण या बिझनेसमध्ये आलो पाहिजे? नाही, बिझनेस आवडलं पाहिजे. ते माझ्या वडिलांनी 1945 मध्ये खोलला होता. हा, तेव्हापासून ते गंगेवरती, तुम्हाला जर माहिती असेल, रामकुंडाच्या शेजारी एक नाल्यावरती स्लॅब आहे, त्या स्लॅबवर दुकानं लागत होत्या आमच्या, आणि 4 महिने दुकानं बंदच असायच्या पावसाच्या. नंतर आम्ही इकडे भांडी बाजारात मार्केट डेव्हलप झालं, त्याच्यानंतर वाढत वाढत गेलं. त्याच्यानंतर त्या दुकानची आम्ही 1981, माझा भाऊ धंद्यामध्ये आला, प्रकाश रामदास काळे त्यांचं नाव आहे. नंतर आम्ही त्या दुकानाचं रिव्हेन्युएशन केलं 1981 साली. 83 पर्यंत रिव्हेन्युएशन करून मोठं दुकान केलं. हां, त्याच्यानंतर मग आम्ही 2015 इथे आलो. तिथे पार्किंगचा प्रॉब्लेम वगैरे यायचा, कस्टमरला त्रास व्हायचा, आणि इथे आमची जागा होती. आणि मेन म्हणजे आमचं स्क्रॅपचं काम खूप मोठं होतं त्याच्याकडून, पण ते कॉर्पोरेशनचं बिन परमिशनचं त्यांनी काढून टाकलं. त्याच्यानंतर आम्ही 2000 परत प्लॅन देऊन पास केला आणि हे दुकान खोललं. 2019 याचं ओपनिंग केलं, आणि त्याच्याप्रमाणे नवीन नवीन व्हरायटी, नवीन नवीन आयटम आणि क्वालिटी वर्क फक्त विकायचं, हे पहिल्यापासून आमचं ध्येय होतं. खूपच छान. पण मग हा जो वारसा आहे अजिंक्यजी तुम्हाला लाभलेला आहे, आणि सर म्हटले की मुलांनी जास्त मेहनत केलेली आहे, तर मला जाणून घ्यायचं आहे की काय काय चॅलेंजेस आले आजवर आणि ते कसे ओव्हरकम केलेत? ऑनलाईन शॉपिंग, ई कॉमर्स याचं खूप मोठं प्रस्थ तयार झालं होतं. तर ऑनलाईन प्रोडक्ट विकणाऱ्यांकडे आफ्टर सेल सर्व्हिस हा पार्ट नसतोच. करेक्ट. हो. तर कस्टमरने एकदा वस्तू घेतल्यावर त्याला भविष्यात काही प्रॉब्लेम आला तर ते कोणाकडे जायचं हा विषय असतो. तर तेव्हा आमच्यासारखे दुकानदार किंवा सर्व्हिस सेंटर हेच त्यांच्या कामी येतात. तर हे लक्षात आल्यावर कस्टमर हळूहळू आमच्याकडे परत वळायला लागलं, आणि क्वालिटी तर आम्ही पहिल्यापासून देतोच, त्यामुळे तो काही प्रश्नच नव्हता. बरोबर. पण मग आपला हा जो ब्रँड आहे हा भांड्यांविषयी आहे, आणि भांड्यांचं प्रेम मराठी घरांमध्ये खूप जास्त असतं. अगदी पारंपरिक भांडी हवी असतात, नवीनही हवी असतात, इनोव्हेशन खूप येतं पण हल्ली. आपण त्याला मॅच कसं करतो सर? आम्ही एक स्ट्रॅटेजी वापरली आहे की गो विथ फ्लो. तर जे ट्रेंड्स नवीन चालू आहेत, जे नवीन नवीन वस्तू येतात ते गिरायकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. नवीन नवीन वस्तू, नवीन व्हरायटी जेवढ्या अवेलेबल आहेत त्या आम्ही पोहोचवायचा प्रयत्न करतो. आता बघत असाल तुम्ही, तांब्या पितळामध्ये मॅक्झिमम व्हरायटी आम्ही अवेलेबल करून दिली आहे. पण मग दिलीपजी, तुम्हाला मला विचारायचं आहे, तुम्ही म्हटलात की तुमच्या वडिलांपासून हा बिझनेस सुरू आहे, आणि हल्ली काय झालंय, आमच्या जनरेशनची जी मुलं मुली आहेत ना, त्यांना पण बिझनेस करायचा असतो, त्यांना काहीतरी नवीन करायचं असतं. पण तुम्ही तुमच्यातर्फे काय सल्ला द्याल या नवीन पिढीला?
बिझनेस नवीन चालू करायला हरकत नाही, पण त्याला धैर्य ठेवलं पाहिजे आणि बोलण्याची गिऱ्हाईकाशी मौन राखलं पाहिजे, गोड बोललं पाहिजे आणि नवीन नवीन व्हरायटी रेट कस्टमरला रिजनेबल मिळेल याची काळजी घेतली पाहिजे. तर आजवर कस्टमर्सचा कसा अनुभव तुम्हाला मिळालेला आहे आणि सगळ्यात चांगली कॉम्प्लिमेंट कोणाकडनं कधी मिळाली आहे का? आम्ही जेव्हा कुठे अनोळखी ठिकाणी किंवा अनोळखी व्यक्तीला भेटतो तेव्हा काळे नाव सांगितलं तर समोरून पहिला प्रश्न येतो की काळे भांडीवाले का. तर ही कॉम्प्लिमेंट माझ्या हिशोबाने की काळे म्हणजे भांडीवाले हे जे ओळख तयार झाली आहे ही आमच्या हिशोबाने एक बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे आम्हाला. शेवटचा प्रश्न विचारते अजिंक्यजी, तुमच्यातर्फे नवीन पिढीला काय मेसेज द्याल? नवीन पिढीला मेसेज द्यायचा तर जसं वडिलांनी सांगितलं की मेन तर पेशन्स खूप महत्वाचे आहे. तर लोक नवीन बिझनेस टाकतात आणि वर्षभर वाट पाहून होरपळून जातात की अरे नाही होते, सोडून देतात. तर प्रत्येक नवीन धंद्याला कमीत कमी 5 वर्ष तरी दिले पाहिजे, मग त्याच्यानंतर डिसिजन घेतलं पाहिजे. आणि जे ऑनलाईनचं फॅड आजही चालू आहे तर ॲटलिस्ट दुकानदारांनी जरी प्रत्येक गोष्ट त्यांच्या ओळखीच्या व्यापाऱ्याकडनं घेतली पाहिजे. त्यांनी ऑनलाईन कमी केलं, त्यांच्यापासून सुरुवात झाली तर ते गिरायकापर्यंत पोहोचेल. तर ती सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे हे आमचं म्हणणं. अगदी बरोबर म्हटलात सर, आणि खूप चांगला तुम्ही एक संदेश दिलेला आहे की आपल्यापासून सुरुवात होते, आपण पेशन्स ठेवायचा आहे आणि 5 वर्ष तरी मिनिमम द्यायचे आहेत कुठल्याही बिझनेसला. खूपच उत्तम. तर थँक्यू सो मच अजिंक्यजी आणि धन्यवाद दिलीपजी तुमचा वेळ दिलात त्याबद्दल, आणि तुम्हाला पुढच्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.